मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. परंतु ही योजना सुरू झाल्यापासून विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. निवडणुकीत मतदानाचा स्वार्थ बघून ही योजना सुरू केल्याचा आरोप विरोधक सत्ताधाऱ्यांवर करत आहेत. लोकसभेला महायुतीला अपयश मिळालं म्हणून सरकारने ही योजना सुरू केली, असं विरोधकांचं म्हणणं आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनआयला दिलेल्या मुलाखतीत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? शिंदे एनआयशी मुलाखत देताना म्हणाले, लाडकी बहीण योजना इतक्या मोठ्या प्रमाणात चालवली जाऊ शकते, असं विरोधकांना वाटलं नव्हतं. त्यामुळे विरोधकांसाठी ते अनपेक्षित होतं. लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकू नये यासाठी महिलांना नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले. 20 नोव्हेंबरला निवडणुकीचं मतदान आहे. तर निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे महिलांना डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच देण्यात येणार आहेत, असं मोठं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं. लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. महिलांकडून या योजनेचं मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं जातंय. एनआयला दिलेल्या मुलाखतीत शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणींसाठी आम्ही तत्पर आहोत. या योजनेच्या विरोधात काँग्रेससह महाविकास आघाडीचे लोक न्यायालयात गेले. पण आम्ही आमच्या लाडक्या बहिणींसाठी फक्त 1500 रुपयांपर्यंत नाही तर त्यामध्ये वाढ करू आणि आमच्या बहिणींना लखपती करू. एनआयला दिलेल्या मुलाखतीत शिंदे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले, केंद्राने 1 रुपया दिला तर शेवटी लोकांना 15 पैसे मिळतात. मात्र आता मोदींनी 1 रुपया दिल्यावर 1च रुपया मिळतो. आम्ही सर्व गाईडलाईन्स फॉलो करून या योजनेची अंमलबजावणी करत आहोत. कोणीही मायेचा लाल आला तरी या योजनेला बंद करू शकत नाही. या योजनेमुळे विरोधक हादरले आहेत. ते म्हणतात, योजना बंद करू आणि आम्हाला तुरुंगात टाकू, पण अशा विरोधकांना लाडक्या बहिणी या निवडणुकीत घरी बसवतील.